सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मस्त संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी कुरकुरीत असा मसाला चाट स्नॅक्स. साहित्य: या इथे 1 मोठी वाटी आपण रवा घेतलेला आहे. घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे यात मी तेल गरम करून घेतलेलं आहे. साधारणतः 3 चमचा आपण टाकले. मध्यम आकाराचा चमचा आहे. तेल आणि रवा मिक्स करून घेऊयात छान. आता आपण टाकूयात यामध्ये चवीनुसार मीठ, साधारणतः छोटा चमचा. त्याचप्रमाणे हे पीठ मिक्स करण्यासाठी मी पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे. फार उकळतं पाणी नाही, फक्त नॉर्मल गरम करून पाणी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण झाकून ठेवून द्यायचं आहे साधारणतः 10 मिनिटांसाठी. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहोत. तर या इथे लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, त्यामध्ये चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे. मसाला मिक्स करून घेऊयात. तुम्हाला याला आणखीन चटपटीत करण्यासाठी तुम्ही 1 चमचा पिठी साखर टाकू शकता. 10 मिनिटे झालेली आहेत. आता ह्या पिठाचे 2 मी समप्रमाणात गोळे केलेले आहेत. आता आपण ज्याप्रमाणे पोळी वगैरे लाटतो, चपाती लाटतो, त्याप्रमाणे या इथे आपण एक लाटी लाटून घेणार आहोत. फार जाड नाही लाटायची किंवा फार पातळी नाही, मध्यम आकाराची असली पाहिजे ती. तर अशा प्रकारे आपण पूर्ण लाटून घेतलेलं आहे. आता साधारणतः 2-2 सेंटीमीटर एवढं अंतरात आपण या इथे पट्ट्या आखून घेतलेल्या आहेत. येथे तुम्ही बघू शकता. आता आपण बाकीच्या सगळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या साईडला ठेवून देऊयात. आता या इथे मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे की ट्रायंगल आकार द्यायचा आहे, जसा समोसाचा आकार असतो, त्या इथे आपण त्रिकोणमध्ये हे कापत आहोत. तर अशा प्रकारे एक एक पट्टी घ्यायची आहे आणि एका पट्टीला आपण अशा प्रकारे ट्रायंगल आकारामध्ये या साईजमध्ये कट करून घेणार आहोत. संपूर्ण पट्ट्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि या इथे कटिंग करून ठेवलेलं आहे. आता डीप फ्राय करायचं आहे आपल्याला याला. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल छान तापलेलं आहे. तापलेल्या तेलामध्ये आता आपण हे कट केलेले पूर्ण जे स्नॅक्ससाठी बनवलं ते टाकून देऊयात. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती हे तळून घेणार आहोत आपण. तेल छान गरम करायचं आहे सुरुवातीलाच. त्या इथे तुम्ही बघू शकता मस्त असे चटपटी स्नॅक्स जे आहेत ते छान टम्म फुगलेले दिसत आहेत. तुम्ही याला स्मॉल समोसेसुद्धा म्हणू शकता, रव्याचे मसाला समोसा. छान असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. सोनेरी रंगाचे झाल्यानंतरनी आपण यांना बाहेर काढूया तेलातून. साधारणतः 4 ते 5 मिनटामध्ये हे छान मस्त डीप फ्राय होतात. अशा प्रकारे मी सर्व जे आपण कटिंग करून घेतलेलं आहे ते तळून घेतलेलं आहे. आता याला चटपटीत करण्यासाठी आपण जो मसाला बनवलेला होता तो मसाला आपण यावरती टाकणार आहोत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही यामध्ये पिठी साखरसुद्धा टाकू शकता, साधारणतः 1 चमचा. तर तयार झालेला आपला मस्त संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, लहान मुलांसाठी चटपटीत असा रव्यापासून बनवलेला स्नॅक्स. तर ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा. त्याचप्रमाणे सारिका परिपूर्ण किचनला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.